दे ग माय म्हातारीला काय तर दे, पोटाला काय तर शिळपाक वाढ ग माय वाढ. पाटलाच्या वाड्याबाहेर उभी राहून म्हातारी भीक मागत होती. ही म्हातारी कोण, कुठची, कोणालाच माहीत नव्हतं. एका महाशिवरात्रीला म्हातारी सोनगावात आली होती आणि तिथेच राहिली होती. सोनगावात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरायची. त्याच जत्रेत ती आली आणि गावातच राहिली. गावात 4 घरं फिरून अन्न मागून खायची. महादेवाच्या पारावर बसून राहायची. तिथेच झोपायची. गावातल्या कुंभाराच्या सदाने तिला एक जुनं कांबळ आणून दिलं होतं. त्यावरच ती झोपायची. उन्हाळ्याचे दिवस होते ते. म्हातारीने मिळालेलं अन्न घेतलं आणि पारावर गेली. उन्हात जीव कासावीस झालेला तिचा. तिथे सदा आला आणि तिच्यासमोर त्याने मातीचं भांडं ठेवलं, पाण्याने भरलेलं. म्हातारी हसली. अख्ख्या गावात ती फक्त सदाशीच बोलायची. सदा तिला कधी कधी भाकरी द्यायचा. सदासुद्धा एकटाच होता. लहानपणीच आईबाप गेलेले. बापासोबत जुजबी कुंभारकाम शिकलेला आणि तेच काम करत मोठा झाला. म्हातारे, कशाला उन्हाचं फिरतीस? म्या काय देत नाही वय भाकरी तुला? उगा कुठं पडलीस तर काय करायचं? सदा कळकळीने बोलला. अरे लेकरा, काय म्हातारीचं घेऊन बसलास? काय होत नसतंय बघ मी पडले तरी. अरे ना कोण माझ्या नात्यातलं ना गोत्याचं, काय होणार आहे तवा? म्हातारी बोलली. अगं असं का बोललीस ग म्हातारे? मी हाय की ग तुला? तुला कवादरनं म्हणतोय चल माझ्या खोपटात येऊन राहा. तू काय ऐकत नाहीस. मला माय असती तर तिला राहू दिली असती का म्या असं? सदाच्या डोळ्यात पाणी आलं. पोरक्या सदाने खरंच तिला माया लावलेली. उन्हातानात तिला पाणी द्यायचा, भाकर पण द्यायचा. सदा पण तसा गरीबच होता. मागच्या दिवाळीत तिला लुगडं दिलं होतं त्याने. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलेलं तेव्हा. लेकरा म्हणून सदाला बिलगून ती लई रडलेली. फक्त एक ती सदाचंच ऐकत. तो खूप सांगायचा पण म्हातारी ऐकत नव्हती. म्हातारी भाकर खात होती अन सदा तिला गावचं सांगत होता. उभ्या गावात त्यांना कोण नव्हतं पण तेच एकमेकांना होते. सदा, तुझं वय काय र लेकरा? म्हातारीने अचानक विचारलं. 20वर 2-3 असतील की. का ग? सदाने आश्चर्याने विचारलं. आर लगीन कवा करणार तू? म्हातारीच्या ह्या प्रश्नावर सदा खळखळून हसला आणि म्हणाला, अगं माझी माय, मला कोण पोरगी देईल? माझं ना घर ना दार ना आई ना बाप असल्याला कोण पोरगी देतय वय? ह्यावर म्हातारी पण गप बसली. ह्याचं बोलणं चालू असताना समोर एक जीप येऊन थांबली. जीपमधून एक एटबाज गडी उतरला. अंगात कोट आणि धोतर, पायात कोल्हापुरी वाहना आणि डोक्याला फेटा. मिशीला पीळ देत गडी सदाकडे आला. पाटीलवाडा कुठं आला म्हणायचा? तोऱ्यात त्याने विचारलं. हे देवळाकडून डाव्या हाताला जावा अन सरळ गेलासा की उजव्या हाताला एक शेत लागतंय. त्या शेताच्या मध्ये पाटलाचं घर आहे, सदा म्हणाला. तुम्ही पाहुणं का काय त्यांचं? सदाने विचारलं. आम्हासनी कोण पाहुणं करून घेईल? त्या फेटेवाल्या मागून एक नाजूक आवाज आला. गाडीतून एक बाई उतरली. तिशीची, जरा उठावदार बांध्याची, ठेंगणी अशी ती. राम राम पाहुणं, मी शेवंता कोल्हापूरकर. तमासाचा फड घेऊन गावात आलोय. पाटलांनी बोलवलंय आम्हाला. तमासगिरीन सदाला बोलली. सदा पुरता गांगारून गेला. सदा कधीच कुठल्याच बाईसोबत फारसं बोलत नसे अन त्यात तमासगिरीन तर तो पहिल्यांदाच पाहत होता. त्यावर शेवंताबाई हसली आणि म्हणाली, असलं बी मर्दगडे हायत होय. आता पावतूर तर बाईकडं टकामका बघणारे लई होते. तुम्ही असं ओ कसं? सदा आता पुरता वरमला. बाईकडे न बघताच तो म्हातारे येतो ग म्हणून निघून गेला. गाडीच्या मागच्या बाजूला तो घाईघाईत आला आणि त्याच्या हातून कांबळ पडलं. ओ पाहुणं, कुठं ध्यान आहे तुमचं? पडलन की तुमचं कांबळ? हसत मागून शेवंताने त्याला चिडवलं. तो खाली वाकणार तेवढ्यात 2 नाजूक हातांनी ते कांबळ उचललं आणि त्याच्या हातात दिलं. तो काही बोलायच्या आत ती म्हणाली, अक्काचं मनाला लावून घेऊ नकाजी. असं वागावंच लागतं या आमच्यासारख्यांना. माफी कराजी. चमकून त्याने तिच्यावर नजर टाकली. एक नाजूक, चिंची, गोरीपान, नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली एक तरुणी उभी होती. निरागस चेहरा, काळेभोर डोळे, पण डोळ्यात तेज. पाहता क्षणीच बघणाऱ्याच्या काळजात रुतावी अशी ती. नाजूक बांध्याच्या त्या तरुणीकडे बघून सदा कसाबसा हसला आणि तडक निघून गेला. सदाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती एकटक पाहत होती. अक्का म्हणाली, ते खरंच होतं. हा काही वेगळाच होता. तिच्या मनात त्याची ती भेट नकळत घर करून बसली होती. काय गुलाब, काय विचार हाय मग? हितच फड उभा करायचा का काय? शेवंता त्या सुंदरीला म्हणाली. ती तरुणी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गुलाब होती. शेवंताबाईच्या फडातील गाणारी अन नाचणारी.
जसं देखणं रूप तसा सुरेल गळा दिला होता देवाने तिला, आणि पायात तर मोरच होता. नाही ग अक्का, तुझं आपलं काहीतरीच, असं म्हणून गुलाब जीपमध्ये चढली आणि बाकी लोकसुद्धा जीपमध्ये बसून निघून गेली. म्हातारी पण जरा कलंडली पारावर, पण पडल्या पडल्या तिच्यासमोर सदाचा भाबडा चेहरा येत होता. काय ह्या लेकरानं जीव लावलाय काय कळना. महादेवा, म्हातारीला आपलं म्हणणारं ह्या पोराला सुखी ठेव र बाबा. असंच काही दिवस गेले. शेवंताबाईचा फड गावात सुरू झालेला. गुलाबच्या आवाजाची तारीफ सारं गाव करत होतं, पण गुलाबच्या आवाजाची खरी मोहिनी एका वेगळ्याच माणसावर पडत होती. रोज रात्री तमाशा झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी न्हावून गुलाब महादेवाला यायची आणि आपल्या गोड आवाजात भजन म्हणायची, आणि देवळाशेजारीच राहणाऱ्या सदाला आणि म्हातारीला तिचं गाणं ऐकू यायचं. हळूहळू म्हातारी पण यायला लागली तिच्याजवळ बसायला. तिला आलेलं बघून गुलाब गोड हसायची. नाव काय ग पोरी तुझं? म्हातारीने विचारलं. जीवा नाही गुलाब, अडखळत ती म्हणाली. कोण तू? कुठची? अन ह्यात कशाला आलीस? म्हातारीने विचारलं. जी, लहानपणी मी अक्काला सापडले आणि मग इथंच राहिले. आता मी तमाशा करत फिरतो, गुलाब म्हणाली. चला मावशी, निघायला पाहिजे, अक्का रागवेल, असं म्हणून गुलाब उठली. म्हातारी पण तिच्यासोबत पाराकडे निघाली. अगं म्हातारे, कवारदरनं थांबलोय म्या इथं, अन तू काय महादेवाला सोडनास, हसत सदा तिला म्हणाला. ही घे तुझी भाकर, म्या जातो बाजाराला, तू उगा उन्हाची फिरू नगस, गपचीप खोपटात जाऊन झोप. सदा गुलाबकडे बघून ओळखीचं हसून निघून गेला. वैर बाबा, तू बी सावकाशीनं जा न लवकर ये र लेकरा, म्हातारी पाठमोऱ्या सदाला म्हणाली. मावशी, ह्यो लेक काय तुमचा? गुलाबने न राहून विचारले. तसा कोणच नाही ने तसं समद ह्योच पोरका हाय, मला लई जपतो. कोण एवढा जीव लावते, पण ह्याने लावला बघ, गुणाचा हाय, म्हातारी समाधानाने म्हणाली. लगीन झालंय का ह्याचं? गुलाब अनावधानाने बोलून गेली. तिची नजर अजून पाठमोऱ्या सदाकडे होती. हळूहळू ती आकृती धुसर होत होती. काय ग माय? म्हातारीने आश्चर्याने विचारलं. भानावर येत म्हणाली. असंच विचारलं, येते मावशी. ती काही न बोलता गेली तरी म्हातारीच्या लक्षात जे यायचं ते आले होते. संध्याकाळ टळून गेली होती. म्हातारी पारावर बसून होती, सदाची वाट बघत होती. अजून सदा आला नव्हता, अन अचानक तिथे गुलाब आली. तिच्यासोबत अजून कोणीतरी होतं. पदरात काहीतरी लपून घेऊन आली होती. मावशे, ही घे तुझी भाकर, गरम हाय, खाऊन घे, गुलाब तिच्यासमोर शिबडं ठेवत म्हणाली. म्हातारीने पाहिलं, 3 भाकऱ्या, कोरड्यास चटणी, भाजी आणि भात होता. भया, तू का घेऊन आलीस ग, अन कुठून आणलं? म्हातारीने भरल्या डोळ्याने विचारलं. फडावर शिजवलेलं, पण कुणाला बोलू नगस हा, अन असू दे, खा तू, गुलाब इकडे तिकडे बघत बोलली. म्हातारीने आपली दोन्ही हाताची बोटं तिच्या गालावरून फिरवून आपल्या कानशिलाजवळ नेत कडाकडा मोडली. गुलाबचा आलाबला घेतला. तिला काय बोलावं तेच कळना. पण एवढ्या भाकऱ्या का ग? म्हातारीने आश्चर्याने विचारले. ते आल्यावर त्यांना पण दे, आता कवा ते थापणार? गुलाब नजर चोरत बोलली. तीच तिलाच कळत नव्हतं की एवढी घालमेल का होत होती तिची. इथं कवा आमच्यासाठी एक घास तरी ठेवला होता का कवा असा? तिच्यासोबत असलेल्या सुंदराने हसत तिला चिडवलं. तू गप ग, उगा काय तर आपलं. गुलाब चक्क लाजली. हा आता चला, नाहीतर अक्का काय सोडत नसते आज आपल्याला, सुंदरा म्हणाली. दोघीजणी म्हातारीचा निरोप घेऊन फडावर गेल्या. रात्री सदा आल्यावर म्हातारीने त्याच्या हातात भाकरी ठेवली आणि काय घडलं ते सांगितलं. सदा काहीही बोलला नाही, पण त्याच्या काळजात कुठंतरी खोलवर ही गोष्ट रुतून बसली. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीवर आंघोळीसाठी सदा निघाला. कालपासून मनात एक विचार घोळत होता की तिने का बरं भाकरी आणून द्यावी, अन म्हातारीसोबत मला पण का दिली असेल. ह्या विचारात तो नदीवर पोचला सुद्धा. नदीत त्याने आंघोळ केली आणि ओल्या धोत्राने तो बाहेर आला आणि थबकला. काठावर गुलाब आली होती कपडे धुवायला, आणि सोबत सुंदरा आणि एक बाप्या होता. आता आली का पंचायत? आता कसं जायचं? तेवढ्यात त्या बाप्याचं लक्ष सदाकडे गेलं. काय पाहुणं, असं लागीरल्यागत का उभा हायसा? ते आपलं ते असंच, सदा चाचरला. गुलाबने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि त्या दोघांची नजरानजर झाली. ओळखीचं हसू गुलाबच्या ओठावर उमटलं आणि सदाच्या सुद्धा. काय पाहुणं, कालचं जेवण जेवलासा का नाही? सुंदराने खट्याळपणे विचारलं. तिच्या ह्या प्रश्नावर गुलाब लाजली आणि ओल्या अंगाने सदाने तिथून काढता पाय घेतला. जाताना तो त्याचं कोरडं धोतर तिथेच काठावर विसरून गेला. सुंदराच्या चाणाक्ष नजरेनं ते हिरलं आणि गुलाबला ती म्हणाली. अगं हे राहिलं की ग, जा दे, जा त्यांना. पण तो त्यांच्यासोबत आलेला पोपटमध्ये आला. त्याने ते धोतर घेतलं आणि तो गेला. गुलाब हिरमुसली. आला मध्ये लगेच मेला. सुंदरा फिसकारली. जाऊ दे बाई,
काय आता आपलं नशीब अन आपण, कशाला काय विचार पाहिजे. आता जायचंच आहे इथून 2 दिवसात. मान खाली घालून गुलाब म्हणाली. तुझा जीव गमल का ग? इतके वरीस वळखते तुला. एका पण गड्याला भीक घालत नव्हतीस आणि इथं ह्यांच्यात कसा जीव गुंतला झालाय? सुंदराने विचारले. बाई समोर असून पण न बघणारा खरा मर्द गडी हाय. मग का नाही जीव लागणार? गुलाब बोलून गेली. काय होतंय काय नाही कापड धुवून 4 लुगडी धुवाय एवढा वेळ? मागून अक्काचा जबरयुक्त आवाज आला आणि त्या दोघी चाचरल्या. अक्काने काही ऐकलं असेल तर ह्या विचाराने गुलाबाच्या काळजातच पाणी झालं. कपडे भराभर आवरून ती पाण्यात खळबळायला आली. इकडे सदाला आठवलं की आपलं धोतर तर नदीवर राहिलं. तो ते आणायला गेला. धुवायच्या काठावर त्याला फक्त सुंदरा आणि शेवंता दिसली. कुठं गेली असेल ती? नकळत त्याला विचार आला आणि त्यालाच आश्चर्य वाटलं. पायरीवर असलेले धोतर घ्यायला तो उतरत गेला तेव्हा त्याला गुलाब दिसली. नकळत एक उर्मी त्याला नदी तीरावर घेऊन गेली. तीरावर तो तिच्या मागून थोडं लांब आणि थोडं दिसेल असा उभा राहिला. सदा हळूच तिच्याकडे बघत होता, अगदी चोरून. साधं फिकट गुलाबी लुगडं, त्यावर पांढरी चोळी, केसांचा सैलसर आंबाडा आणि त्याची एक चुकारबट आणि अगदी निष्पाप निरागस चेहरा. तिची नजर डाव्या बाजूला वळली आणि तिला सदा दिसला. तो आपल्याकडे बघतोय हे कळताच तिने लाजून मान खाली घातली. आपली नजर चोरी कळताच सदाने पण नजर हटवली. काल का तुम्ही तरास घेतला आमच्यासाठी? सदाने न राहून विचारले तिला. आपल्या माणसासाठी काय केलं तर तो तरास नसतो. गुलाब मान वर न करता म्हणाली. पण तुम्ही कुठं, आम्ही कुठं? कुणाला कळल तर लोक काय म्हणतील? परत असं काय करू नकासा. सदा पडल्या चेहऱ्याने म्हणाला. तमासगिरणीच्या हातचं खायची लाज वाटते का? गुलाब दुःखी होऊन बोलली. नाही जी, पण तुम्हालाच नावं ठेवतील. आम्ही गरीब. तिला कसं सांगावं हेच त्याला कळत नव्हतं. जिथे जीव जडतो तिथे अशा गोष्टींना थारा नसतो पाहुणं. एवढंच बोलून गुलाब तरातर निघून गेली. सदाला ती काय म्हणून गेली हेच समजायला वेळ लागला. आपल्यावर कुणाचा तरी जीव जडू शकतो हेच त्याला पटत नव्हतं. विचारांच्या तंद्रीत तो पारावर कधी आला त्याचं त्यालाच कळालं नाही. पारावर पोचल्यावर पहिला त्याने म्हातारीला सगळं सांगितले. म्हातारीला सारे समजत होते पण तिला ह्याचे परिणाम कळत नव्हते. इकडे शेवंताच्या ध्यानात सारे आले होते. तिच्यासमोर पडलेला पेच वेगळाच होता. सदा खरं तर तिला पण आवडला होता आणि सदाला जरी कळले नसले तरी शेवंताला पण त्याच्या वागण्यातून कळाले होते आणि गुलाबाच्या मनातले तिला सांगायला कुण्या भटाची गरज नव्हती. तिने गुलाबला बोलवून घेतले होते. गुलाब, आज दरनं 3 दिवसांनी पाटलाच्या बैठकीची लावणी आहे आणि ती तुला करायची आहे एकटीला, शेवंताने सांगितले. हा अक्का, चालतंय की, करते. पण अगं तू सुंदरा नसणार का? गुलाबने विचारले. मी येणार. आपल्या संगत ढोलकीवाले आणि भाज्यावाले येणार पण लावणी तुला एकटीलाच करायची आहे. आणि त्यानंतर? शेवंता थबकली. नंतर काय अक्का? गुलाबने विचारले. तुला पाटलाच्या वाड्यावर थांबायचंय, शेवंता धीर करून म्हणाली. ते आणि कशाला ग? गुलाबने भाबडेपणाने विचारले. तिच्या ह्या निरागसपणावर काय उत्तर द्यावे हेच अक्काला कळेना. अगदी लहानपणी सापडलेली तिला ही गुलाब. वसू पाटला संग तुला रात काढायची हाय. बऱ्याच वेळाने ती बोलली. तिच्या ह्या वाक्याचा अर्थ लागताच गुलाब दचकली. खरं तर हे असं काहीही तमाशात तिच्यासमोर झालं नव्हतं. तमाशा चालू असताना पैसे उडवणारी आणि नंतर येणारे तिने पाहिले होते. पण हे खरं तर शेवंता तिला आईच्या ठिकाणी होती. लहानपणी एका जत्रेत तिला शेवंता भेटली होती. शेवंता तेव्हा ऐन उफाड्यात होती. तमाशामध्ये नुकतीच ती बोर्डावर उभी राहत होती. लोकांच्या नजरा ठरत नव्हत्या. पायात भिजली आणि सावळं पण देखणं रूप होतं. तमाशातल्या लोकांची ती जान होती. आणि अशाच एका गावात जत्रेत तमाशाचा फड होता तेव्हा जत्रेत तिला ही गुलाब दिसली होती. तमाशाचा फड हा शेवंताच्या आईचा होता. आजही तिला तो दिवस जसाच्या तसा आठवत होता. मोठ्या फिरत्या पाळण्याजवळ एक बर्फाचा गोळा होता. शेवंता आणि तमाशातली तिची एक मैत्रीण सुगुणा दोघी गोळेवाल्याकडे गोळा घ्यायला आल्या होत्या आणि त्याच्याजवळच्या कट्ट्यावर एक लहान मुलगी बसली होती. एकदम निरागस अशी शांतपणे गोळा खात बसली होती. शेवंताचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि ती तिच्याशी बोलायला लागली. काय ग नाव तुझं? शेवंताने विचारले. वासंती, त्या मुलीने सहजपणे उत्तर दिले. पुढे बराच वेळ शेवंता, वासंती आणि सगुणाची गट्टी जमली होती. पण बराच वेळ होऊन गेला तरी वासंतीचे आई बाबा दिसत नव्हते आणि त्यांची परत जायची वेळ पण आली होती. म्हणून सगुणाने तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारलं. मला काय ठावं, मला इथं गोळा देऊन ते आलोच म्हणून गेले, वासंती म्हणाली.
त्या तिघी तिच्या आईबाबांना शोधत जत्राभर फिरल्या, पण ते काही सापडले नाहीत. आता घाबरून वासंती रडायला लागली. शेवंताने तिला कडेवर घेतले आणि थोपटून शांत केले आणि ती तिला घेऊन फडावर गेली. एवढा वेळ कुठं होतीस शेवंता? शेवंतीच्या आईचा मैनाबाईचा आवाज कडाडला. सगुणे, तुला भान हाय का नाही? तरण्या ताट्या पोरीनं असं वखत न बघता फिरणं शोभत नाही, त्यात आपण तमासगीर माणसं. त्या दोघींवर मैनाबाई ओरडल्या. मावशे, अगं ऐक तरी, हे बघ कोण आलंय, आणि जरा हळू बोल, उठल की पोर. जा ग शेवंता, तिला आत ठेव जा, सगुणा म्हणाली. शेवंता तिला आत नीट झोपून आली आणि इकडे सगुणाने मैनाबाईला सगळी कर्मकथा सांगितली. तिचे आईवडील हरवले नाही तर त्यांनी तिला टाकून दिलंय. ठीक आहे, जत्रा संपेत तोपर बघूया हिचे आईबापाचं काय कळतंय का ते, मैनाबाई बोलली. जत्रा संपेपर्यंत तिच्या आईबापाचा शोध घेतला गेला. फडातला ढोलकीवाला रामाची एका पोलिसाबरोबर ओळख झालेली, त्याला सुद्धा सांगून झाले, पण तिच्या आईबापाचा काय पत्ता लागला नाही. इकडे फडात वासंती, सगुणा आणि शेवंताची भलतीच गट्टी जमलेली. तिची अंघोळ, वेणीफणी, जेवण सगळंच शेवंता बघायची. रात्री झोपताना सुद्धा वासंती तिला मिठी मारून झोपायची. लाड्याने शेवंता तिला वसू म्हणायची. हिच्या आईबापाचं काय कळना, आता काय करायचं अक्का हिचं? ढोलकीवाला राम मैनाबाईला विचारत होता. काय करायची म्हणजे? आपल्या संगट राहील किती? एवाडली पोर ती कुठं जाईल? परस्पर शेवंताने उत्तर दिले. तिच्या ह्या उत्तराने सगळेच चमकले, पण शेवंताचा निर्णय पक्का होता आणि कुठंतरी मैनाला पण तिच्याबद्दल माया वाटू लागली होती. लागवी होती पोर. ठीक आहे अक्का, घेऊया ग ठेवून हिला आपण. मैनाच्या मनात काय चालू आहे हे ओळखून सगुणा म्हणाली. वासंती फडातच राहिली. ती फडात इतकी रमली की तिचा भूतकाळ सगळाच विसरली. तिला शेवंताने लहानपणी सांगितले होते की तुझे आईबाप तुला थोडे दिवसांसाठी आमच्याकडे सोडून गेलेत, एक दिवस ते नक्की येतील तुला न्यायला. ह्यावर विश्वास ठेवून ती रमली. शेवंता, सगुणा, चंद्रा, कमल ह्या सगळ्या जणी रोज लावणीचा सराव करायच्या. मैनाबाई स्वतः शिकवायची त्यांना. एक दिवस वासंती सुद्धा ताल धरायला लागली. या साऱ्यांसोबत तिचे पण पाय आपोआप थिरकायला लागले ढोलकीच्या तालावर. मैनाबाई पण तिला पण शिकवायला लागली. पूर्ण तयार झाली, वयात आली. मग मैनाबाईने तिला बोर्डावर उभं करायचं ठरवले. वसू, आता पुढच्या वारीला तू पण नाचायचं बरं का, मैना म्हणाली. पण त्याआधी हिचं नाव बदलूया पहिला, चंद्रा हसत म्हणाली. हा, चंपा ठेवूया, सुंदरा म्हणाली. राम ढोलकीवाला आणि कमलची ही मुलगी, लहानपणापासून तिची आणि वासंतीची जोडी जमलेली. गुलाब ठेवूया, शेवंता म्हणाली. तसं पण गुलाबाच्या फुलागत मुकडा हाय. होय, बघणाऱ्यांच्या नजरेत ही गुलाब पडली का काळजात काट्यागत रुतून बसत्या, नाच्या गणपत बोलला. ह्यावर सगळेच हसले आणि तेव्हापासून वासंतीची गुलाब झाली. शेवंताने जरी तिला बोर्डावर उभं केलं असलं तरी घारीसारखी नजर होती तिची गुलाबवर. तिचा जीव अडकून गेला होता ह्या साध्या भोळ्या पोरीत. तिच्या निरागसपणात ती सगळं विसरायची. तमाशात वाढली असली तरी सुद्धा ती फार हळवी होती, पण दाखवून देत नव्हती. घर संसार ह्यावर तिचा फार विश्वास होता आणि तिने मैनाबाईला आपल्या बापाबद्दल खूप वेळा विचारले होते, पण मैनाबाईने तिच्या काळजातलं हे रहस्य कोणालाच कळू दिले नव्हते. ढोलकीवाला राम फक्त ते जाणून होता, पण तोही ह्यावर बोलत नव्हता. जणू काय ते रहस्य त्या दोघांनी मनात गिळून टाकले होते. पण तमाशातल्या प्रत्येक माणसाची खडानखडा माहिती शेवंता ठेवायची. साऱ्या पोरींवरती नजर ठेवून होती, कारण संसार सुख हे त्यांच्या नशिबात नव्हतं. आता ह्या सोनगावात आल्यावर एका तमाशाला पाटील आला होता आणि त्यात त्याने गुलाबला पाहिले. पाटलाचा दरारा मोठा होता, त्याच्या शब्दाला वजन होते. वरपर्यंत त्याचे हात पोचले होते. त्याने गुलाबसाठी मागणी केली होती. तिचा कायमच सोनगावात स्वतःसाठी ठेवून घ्यायचा इरादा त्याने बोलून दाखवला होता. शेवंता अशा काही पेचात होती की तिला काहीच करता येत नव्हते, कारण पाटलाने ठरवलं तर तमाशाची सारी बारी तो उधळून लावू शकत होता. अक्का, अगं आज रातीला कुठली लावणी करायची? सुंदरा एकदम आत येत म्हणाली. तिच्या आवाजाने शेवंता भानावर आली. खाली बसलेली गुलाब आणि हरवून गेलेली शेवंता बघून सुंदराला काहीच ठाऊ लागेना. आज लावणी होणार नाही, एवढं बोलून शेवंता ताडकन बाहेर आली. पण दुपारी खरं तर देवळात कोणच नसायचं, पण आज होतं. शेवंता आली होती. मनातून पूर्ण उद्विग्न होऊन ती महादेवाकडे आली होती. सोनगावच्या देवळात एक प्रथा होती. येणारा भाविक महादेवाच्या पिंडीवरच्या कलशामध्ये पाणी घालायचा. महादेवाच्या डोक्यावर पाण्याची संततधार घालायचा. शेवंताने मनोभावे हात जोडले. काय मागायला नाही, फक्त या सगळ्यातून बाजूला यायला ती देवळात आली होती.
महादेवाच्या कलशामध्ये तिने पाणी सोडले आणि महादेवासोबतच तिच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याची संततधार लागली. काहीच न सुचून तिने महादेवासमोर डोकं टेकलं आणि स्फुंदून रडायला लागली. बराच वेळ लोटला. कोणाचा तरी हात तिच्या पाठीवरून मायेने फिरला आणि त्या स्पर्शाने तिने मान वर करून पाहिले. तिच्यासमोर म्हातारी उभी होती. तिने ओळखले, ही ती जी त्या दिवशी पारावर भेटली होती. महादेवासमोर टिपं गाळून काय होत नाही. आपला त्रास आपणच कमी करावा बायो. मनाला लावून घेऊ नगस बाय कोणाचं बोलणं. अगं आपला जलमच तसला, म्हातारी मायेने बोलली. तिला वाटत होतं गावात कोणीतरी काहीतरी बोललं असेल. तमाशातल्या माणसाला फार काय मान नव्हता समाजात हे ठाऊक होते तिला. नाही ग म्हातारे, कोण कशाला बोलल मला, कुणी बोलावं एवढा मान नसतो ग आम्हाला. म्हातारे, बाईचा जलम असा कसा ग, सगळं सहन करत जगायचं, आपली कुठं जागा हाय ग, शेवंता बोलली. जलम नसतो जुलूम असतो तो बया, म्हातारी खिन्न होऊन म्हणाली. पण काय झालं तुला, आलीस तवा तर माझ्या भोळ्या सदाला तर पार गार करून टाकलंस की ग. अन गावात चर्चा आहे तुझ्या नाचाची, गाव येडं करून सोडलंय तू नाचानं अन तुझ्या त्या गुलाबच्या आवाजाने. अन का असं टिपं गाळतीयास ग, म्हातारीने विचारले. त्याच नाचाने आणि गाण्याने घात केलाय ग म्हातारे, आज पोट आणि जीव आज अडकून बसलाय ग. डोळ्यातलं पाणी पदराने टिपत ती म्हणाली आणि सगळी कर्मकहाणी तिने म्हातारीला सांगितली. समधी एकजात सारखीच. मर्दाला त्याच्या मर्दानगीवर लय माज असतो या, आणि पैसा असला की मग हे असंच असतं या. शेवटी बाप्या तो बाप्याच, पैसा आणि अंगातली रग ह्यासनी बाजार मांडायला हुबी करतीया. म्हातारी उसासत बोलली. मी काय करू, काय उमगना बघ म्हातारी, एकतर त्या पोरीला मी आई होऊन सांभाळलंय. जत्रत गावली मला न तवादरनं नजरेत ठेवल्या, लय जीव जडलाय तिच्याव. जीव जडलाय असा सौदा करत नाहीत कोणी म्हातारे. शेवंताचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच एक ओळखीचा पुरुषी आवाज घुमला. शेवंत आणि म्हातारी दोघींनी चमकून मागे पाहिले आणि शेवंता चरकली. त्या दोघींच्या मागे सदा उभा होता. तो आल्याचं कळलंच नाही दोघींना पण. खरं तर सदा त्याचं राहिलेलं कांबळं घ्यायला आला होता आणि त्याला देवळात म्हातारेनी तिच्यासोबत कोणीतरी दिसलं होतं. त्याला वाटलं गुलाब असेल म्हणून तो आला होता, पण त्याच्या कानावर वेगळंच काहीतरी पडलं होतं. एवढा जीव हाय तर सौदा कशापायी लावलाय, पैकाच पाहिजे असेल तर कमवता बी येतो, त्या पोरीच्या आयुष्याचा खेळ का लावलायस, सदा रागाने बोलला. सुकाचा घास खाणाऱ्याला नाही कळायचं ते, घरदार असलेली माणसं तुम्ही, शेवंता खिन्न होऊन म्हणाली. तुम्हाला का असला घास घ्यायला मी सांगितलं होतं का, लाज कशी वाटत नाही तुम्हाला, सदा ओरडला. अरे गप्पा, आता तुम्ही भांडू नकासा. म्हातारीने दोघांना गप्प केले. सदा, अरे लेकरा, ती काय आनंदानं करते होय हे, तिचा पण नाईलाज हाय, तमाशातलं जिनं तुला नाही कळायचं पोरा. अरे बघ तरी पोरीचं डोळं रडून सुजल्यात बघ. म्हातारीने शेवंताची कड घेतली. म्हणून काय तिला त्या पाटलाकडं सोडायची काय मावशे, सदाचा आवाज चढला होता. मग काय करायचं, त्या पोरीच्या नशिबात पण हेच लिहू का जे आमच्या हाय, समधी जिंदगी तमाशात घालवायची का तिनं. फडावर नाचताना लोकांच्या थुकल्या नजरा झेलायच्या, नव्या गावात नवा आशिक, आणि एवढं करून म्हातारपणी झिजत मरायचं. शेवंता उद्वेगाने बोलली. सोडा मग हे काम, सदा बोलला. आणि काय करू, कोण घालणार पोटाला. सदा भाऊ, पाटलाच्या घरात निदान तिला 2 वेळचं जेवण आणि कापड दागिनं मिळतील, रकेल म्हणून का असना पण निदान पाटलाच्या वाड्यात राहील, शेवंता म्हणाली. मग लगीन करा की तिचं, मानानं जाईल कोणाच्या तरी घरात ती. उद्या पाटलाचं मन पलटलं तर कुठं जाईल, सदा तिच्याकडे बघत म्हणाला. कुणाशी करायचं तिचं लगीन सदा भाऊ, शेवंताने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. कुणी बी करायची गरज नाही, गुलाबने शेवंताचा हात धरत तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले. तू कवा आलीस वसू, शेवंताने चमकून विचारले. अक्का, मी तयार हाय जायला, गुलाबने तिचा निर्णय दिला. डोसकं थाऱ्यावर हाय का तुझं, सदाचा पारा आता चढला होता. काय बोलतीयास ते कळतंय का. कळतं या, अक्का बोलतीया ते काही चुकीचं नाही, आण फडाचं बी नुकसान नाही होणार. अक्का, मी राहीन इथं, गुलाब महादेवाकडे बघत बोली. ठीक आहे पोरी, जा तू, म्हातारी म्हणाली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून पाराकडे निघाली. तिच्या पाठोपाठ सदा गेला. म्हातारे, तू तर तिला समजाव. अगं असं कसं, सदाच्याने बोलावलं जाईना. सदा लेकरा, चल जाऊया आपण घरला. म्हातारीने त्याचा हात धरून त्याला पारावर नेले. म्हातारे, का असं डोसकं फिरल्यागत वागलीस, आणि तिला कळतंय का, तो पाटील हैवान हाय ग, उद्या अजून 10 बाया आणल तवा हिचं काय. चल आपण जाऊन त्या अक्काला सांगू, चल, तुझं ती ऐकल, चल म्हातारे. सदा काळीस तोडून बोलत होता. सदा, ज्याच्या हक्काचं कोण नसतं या, आई बाप नसत्यात, त्याचं हे असंच असतं या. तू ऐक, ह्यात पडू नको लेकरा, असं परक्यासाठी आपल्याला ताप करून घेऊ नको, म्हातारी बोलली.
परकी अगं सदाला काय बोलावे तेच कळेना. मग सांग बघू राजा, कोण आहे ते आपली? म्हातारीच्या ह्या प्रश्नावर सदाकडे कायच उत्तर नव्हते. हताशपणे त्याने मंदिराच्या कळसाकडे नजर लावली. शेवंते, ही सुंदरा सांगते ते खरं आहे का? ढोलकीवाला राम रागात विचारत होता. होय तात्या, खरं आहे, शेवंताने शांतपणे उत्तर दिले. तुझा विचार पक्का आहे का? रामने कडा सवाल केला. होय, गुलाब जाणार, तितक्याच ठामपणे तिने उत्तर दिले. ठीक आहे, मग ऐक, मी कमल अन सुंदरा हा फड सोडून जातोया. पोरींचा बाजार मांडाय काढशील उद्या. रागाने राम बोलला. कमले, वळकट बांध आपली, चल सुंदरे, जबरेने त्याने सांगितले. त्याचा हा निर्णय ऐकून शेवंता जागीच कोलमडली. जायच्या अगोदर एक सांगतो शेवंते, तुझ्या आईने मला शपथ घातली होती की हे तुला कळता कामा नये, पण ती गेली. शेवंते, तुझी आई तमासगिरीन का झाली ठाव आहे तुला? रामने विचारले. ती काही बोलायच्या आतच तो म्हणाला. आज सांगतो तुला. तुझी आई एका गरीब घरातील होती आणि तिच्या गावच्या जत्रेत तिला पारगावच्या देशमुखाचा पोरगा भेटला. तुझी आई आणि तो प्रेमात पडले. लग्नाच्या आणाभाका पण घेतल्या त्यांनी आणि ऐन जवानीच्या भरात तुझी आई गरोदर राहिली. देशमुखाला कळताच तो घाबरला, तो पसार झाला. त्याचा पत्त्या लागना म्हणून तुझी आई त्याच्या घरी गेली आणि तवा तिला कळालं की त्याचं लगीन झालं या. बायको हाय त्याला. तुझ्या आईच्या हातात तवा जीव देण्यापलीकडं कायच नव्हतं. पारगावचा तो देशमुख तुझा बाप हाय पोरी. तुझ्या आईने खरं तर स्वतः विहिरीत उडी मारली होती आणि मी तिला वाचवली होती. तिच्या पोटात पोर होतं. मी तिला बहीण मानली आणि तमाशात घेऊन आलो. आज तू जे करणार त्याने दुसरी महिनाबाई तयार होणार हाय आणि माझ्याच्यानं नाही बघवणार. म्या जातो पोरी. भरल्या डोळ्याने राम जायला निघाला. सगळं ऐकून शेवंता जागीच सुन्न झाली. काय बोलावं तेच कळेना. पाटलाकडे तर गुलाब येत असल्याचा निरोप धाडलेला होता. आता माघार पण घेता येणार नव्हती. काहीच न सुचून ती म्हातारीकडे आली. म्हातारीच्या कानावर तिने हे सगळं घातलं. तू पारगावच्या देशमुखाची पोर? म्हातारीने रागाने विचारले. होय, म्हणजे त्या दिवशी आलती ती बाई म्हणजे तुझी आई. म्हातारीला तो दिवस आठवला. खरं तर ती म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून पारगावच्या देशमुखाची पहिली बायको. देशमुख बायकांचा शौकीन होता. त्याने 2 लग्न केली होती आणि बऱ्याच बायका ठेवल्या होत्या. पहिलीला मूल होत नव्हते म्हणून दुसरी केली आणि मग काही वर्षे गेल्यावर म्हातारीने तो वाडा सोडला होता. देशमुखाच्याच बाहेर ख्यालीपणाला कंटाळून त्याला 2 बायका सोडून गेल्या होत्या. काय सांगतीयास मावशे? हतबद्ध होऊन शेवंता तिच्याकडे बघत म्हणाली. चल पोरी, आपण गुलाबला इथून बाहेर काढू. चल, म्हातारी उठत म्हणाली. त्या दोघी फडाकडे निघाल्या पण त्यांना माहीत नव्हते फडावर काय चालू आहे. फडावर सदा आला होता. गुलाब शून्यात हरवली होती. गुलाब, चल इथून जाऊया आपण. उठ, सदा तडक म्हणाला. तुम्ही इथं कवा आलासा? चमकून गुलाब म्हणाली. तुम्ही जावाजी, रात व्हायला आले या. पाटलाची माणसं येतच असत्याल, कोणी पाहिल? गुलाब इकडे तिकडे बघत म्हणाली. होय, त्या आधीच जायचं हाय, तू चल. असं म्हणत सदाने तिचा हात धरला आणि तो तिला ओढू लागला. अन काय करू जाऊन, कुठं जायचं मी? हात सोडून घ्यायचा प्रयत्न करत गुलाब म्हणाली. तिच्या हातावरील पकड अजूनच घट्ट करत तिच्या डोळ्यात बघत सदा म्हणाला. मी नाही, आपण लगीन करायचंय. हे गाव सोडून जाऊ. जीव अडकलाय तुझ्यात माझा. नाही म्हणू नकोस. मी जलंभर सांभाळीन तुला. चल. गुलाबच्या डोळ्याला आसवांची धार लागलेली. पण अक्काचं काय? तिला पाटील जिवंत सोडणार नाही, घाबरून गुलाब म्हणाली. सदा काही बोलायच्या आतच तिथे म्हातारी आणि शेवंत आले. त्यांच्या लक्षात आला सारा प्रकार. जा तू वसू, या नरकात तू अडकू नगत जा. शेवंता तिच्याजवळ येत म्हणाली. अक्का, अगं पण, गुलाब चाचरत बोलली. शेवंताने तिला आपले काही डाग आणि पैसे दिले. निघ तू पोरी इथून, निघ. सदाभाऊ घेऊन जा हिला अन जपा. भरल्या डोळ्याने शेवंता म्हणाली. गुलाबने तिला मिठी मारली आणि दोघी रडायला लागल्या. म्हातारे, तुम्ही तिघी लगोलग नदीलर या, मी आलोच, सदा बोलला. आणि त्यांनी काही विचारायच्या आतच तो गेला. म्हातारी, शेवंता आणि गुलाब नदीवर जाऊन सदाची वाट बघू लागल्या. थोड्याच वेळात सदा एक बैलगाडी घेऊन आला. त्यांनी काही विचारायच्या आतच तो म्हणाला. नामाची हाय, चला खाली उतर सदा. म्हातारीने जबरेने सांगितले. अगं पण म्हातारे, त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच म्हातारी ओरडली. उतर म्हटली ना. हे घाल तिच्या गळ्यात. असं म्हणून एक काळ्या मण्यांचं डोरलं तिने सदाकडे दिलं. सदाने प्रसन्न मनाने ते गुलाबच्या गळ्यात घातलं आणि तो हसला. गुलाब लाजली. दोघं पाया पडली, अक्का आणि म्हातारीच्या. चला आता बसा गाडीत, चला. सदाने सांगताच गुलाब बसली. आता तुम्हा दोघीसनी काय उचलून घेऊ का काय? बसा की गाडीत, सदा म्हणाला. किती दिवस या घाणीत राहणार हायसा अक्का? चला आमच्या संगट.
म्हातारे, अगं माय हायस तू माझी, लेकराला सोडून राहणार, चल ग माय चल, भरल्या गळ्याने सदा म्हणाला. पोरा म्हणत रडत म्हातारी सदाला बिलगली. शेवंताला पण त्याने जवळ घेतले. दोघी मायेच्या मिठीत रडत होत्या. दोघींना शांत करून त्याने गाडीत बसवले आणि तो गाडी हाकायला लागला आणि नवीन आयुष्याची गाडी पुढे जायला लागली होती, एका वेगळ्याच बंधनात गुंतून. कथा कशी वाटली, आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायलाही विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.